दररोजच्या व्यापातून थोडासा विरंगुळा हवा असेल तर त्याला उत्तम पर्याय म्हणजे निसर्ग। म्हणूनच सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्ही थोडं भटकंतीसाठी जायचं ठरवलं आणि थेट कर्नाटक बॉर्डर गाठली। आमच्या गावापासूनच जवळच असलेलं सुंदर निसर्गरम्य ठिकाण म्हणजे अचलबेटचा माळ। मी, माझे मिस्टर आणि माझी मैत्रीण आम्ही या ठिकाणी पोहोचलो। भर उन्हाळ्यातही इथं उन्हाळा भासत नाही अशी ही सुंदर जागा पहा। इथं ध्यानधारणा व योग साधना केली जाते। जवळपास 800 वर्षापूर्वीची ही गुफा आहे असं सांगितलं जातं। आम्ही थोडा वेळ इथं मनशांती अनुभवली आणि नंतर काही वेळ गप्पा गोष्टी केल्या। या परिसरामध्ये 2 सुंदर मंदिर आहेत। एका मंदिरामध्ये राम, सीता, विठ्ठल, रुक्मिणी, मारुती, दत्तात्रेय आणि महादेव अशी 5 देवतांची 5 शिखरं असलेलं मंदिर आहे। तर दुसऱ्या बाजूला राजस्थानी दगडाचं सुंदर नक्षीकाम केलेलं सद्गुरू उज्ज्वलानंद महाराजांचं मंदिर आहे। वारकरी संप्रदायाची भगवी पताका घेऊन इथूनच मानवतेचा संदेश समाजामध्ये रुजवला जातो। असा हा परिसर मनाला शांती देऊन जातो। आपण पाहत आहात या परिसरामध्ये असणारी ही लाल माती, हा खडक, इथल्या वनस्पती मनाला अगदी मंत्रमुग्ध करून जातात। इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक औषधी वनस्पती देखील पाहायला मिळतात। आता ह्या चैत्र महिन्याच्या भर उन्हाळ्यामध्ये देखील इथला परिसर मनाला एक प्रकारचा थंडावा आणि ओलावा देऊन जातो। या परिसराचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो आणि पोहोचलो थेट कर्नाटकच्या अग्निजन्य खडकांनी वेढलेल्या निसर्गरम्य अमृतकुंडच्या परिसरात। इथल्या कुंडातील पाणी कधीच आटत नाही आणि मी ते स्वतःही अनुभवलं आहे। कारण कितीही दुष्काळ पडला तरी इथं कायम पाणी आपल्याला पाहायला मिळतं। आता हे मंदिराचं या कुंडाच्या पाण्यावर पडलेलं सुंदर प्रतिबिंब आपण पाहत आहोत। बाहेरून तेवढं लक्षात येत नसलं तरी आतल्या बाजूने पाहिल्यानंतर इथल्या सुंदर हेमाडपंथी शिवमंदिराची रचना आपल्या लक्षात येते। हे मंदिर 3 मजली असल्याचे पुरावे मंदिराच्या आतील भिंतीवर असलेल्या प्रतिकृतीमुळे सहज लक्षात येतात। पण सध्या आपल्याला फक्त एकच भाग म्हणजे शिवमंदिर तेवढं पाहायला मिळतं। हा शिवमंदिराचा गाभाऱ्याचा भाग दिसून येतो आणि दुसरा भाग त्याच्या खाली आहे व वरती कळस असे 3 टप्प्यामध्ये हे मंदिर आहे असं तेथील पुजाऱ्याने सांगितले। दर्शन घेऊन आम्ही तेथील परिसर पाहायचा ठरवला। माझी मैत्रीण, मी आणि तिची मुलगी म्हणजे आमची लाडूबाई आणि आमचे सर असं आम्ही पुढे निघालो या सुंदर निसर्गरम्य परिसराचा आस्वाद घेण्यासाठी। आणि संपूर्ण परिसरात लाल माती, सुंदर हिरवीगार झाडे, वेगवेगळ्या वेली, पक्ष्यांचे किलबिलाट आणि मंत्रमुग्ध करणारी नैसर्गिक शांतता। तिथं फक्त निसर्गाचा आवाज होता, साज होता, सुगंध जाणवत होता। फिरत असताना आम्हाला एका झाडाखाली लाल गुंजाच्या बिया दिसल्या आणि त्या आम्ही गोळा करून आणल्या। त्या गुंजांना पाहून मन बालपणीच्या आठवणीत गेले। यानंतर इथं पुढे गेल्यावर भव्य शिवलिंग आहे। वर्षानुवर्ष इथल्या शिवलिंगाची उंची वाढत जाते अशी आख्यायिका आहे। 20 वर्षापूर्वीही आम्ही इथं आलो होतो। जमिनीत होणाऱ्या भूगर्भीय हालचालींमुळे शिवलिंगाच्या उंचीत फरक जाणवत असावा असं मला वाटतं। पूर्वी आम्ही येथे आलो तेव्हा हे शिवलिंग आभाळाच्या छत्रछायेखाली, दाट वृक्षांच्या सावलीत, मोकळ्या आकाशाखाली होतं। त्यामुळे त्याची नैसर्गिक सुंदरता मनाला प्रफुल्लित करून जात होती। पण आता इथं पत्र्याचं शेड केल्यामुळं त्या नैसर्गिक सुंदरतेला बाधा आल्यासारखं मला वाटत आहे। पण आजूबाजूचा परिसर पाहिला तर त्याच वृक्षवेली, तीच झाडे, तोच खडक, तीच माती आणि तेच रम्य वातावरण। खरंच इथून परतीच्या प्रवासाला मन धजावत नव्हतं। पण वेळेअभावी परत निघावं लागलं आणि आजचं नियोजन अचानक ठरल्यामुळं आम्ही आज टिफिनही सोबत आणला नव्हता। मग पुढे गेल्यानंतर हायवेवर असलेल्या सुप्रसिद्ध पंजाबी धामी हॉटेलमध्ये आम्ही मनसोक्त जेवण केलं। इथं आम्हाला सेल्फी काढण्यासाठी किवी भेटली। किवी म्हणजे इथली लेडीज वेटर स्टाफ। तिचं नाव किवी होतं। नावासारखीच तीही अगदी गोड होती। आज एवढं फिरूनही मनाला अजिबात थकवा जाणवत नव्हता। एकूणच आजचा दिवस खूप सुंदर आणि अविस्मरणीय झाला। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
धन्यवाद.